नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करतोय। यावर्षी महाराष्ट्र स्टेटमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड कालपासून सुरू झालेले आहेत। कालपासून गव्हर्नमेंट आणि ॲडेड कॉलेजला ॲप्लिकेशन्स पालक आणि विद्यार्थी करतायत। काल रात्री महाराष्ट्र स्टेटमधील प्रायव्हेट जे BAMS कॉलेजेस आहेत किंवा BHMS कॉलेजेस आहेत तर त्या संदर्भात व्हॅकन्सी पोझिशन आणि कुठे कुठे किती जागा रिक्त आहेत त्या संदर्भात प्रॉपर गाईडलाईन आलेली आहे। त्याशिवाय त्या राऊंडला कोण कोण अर्ज करू शकतं तर त्या संदर्भात एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट सुद्धा सगळ्या पब्लिश झालेल्या आहे। म्हणजे BSc नर्सिंगची असेल, प्रायव्हेट BAMS कॉलेजला कोण अर्ज करू शकतं, BHMSला कोण अर्ज करू शकतं, असं सगळं रितसर सगळ्या एलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्ट जे आहेत तर महाCET सेलकडनं पब्लिश झालेल्या आहेत। आता सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये एक चर्चा करूया की बाबा BAMSच्या साधारण आता किती जागा रिक्त आहेत आणि पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे। तर त्या अनुषंगाने आपण थोडंसं बोलूया। महाराष्ट्रामध्ये एकूण जे प्रायव्हेट 52 कॉलेज राऊंडमध्ये होते यावर्षी, मॉपअप राऊंड 2ला आणि त्यानंतर आता या इन्स्टिट्यूशनल राऊंडला, तर साधारण सगळ्या 52 कॉलेजला मिळून 314 जागा BAMSच्या रिक्त आहेत। 314 जागा ज्या आहेत ह्या पूर्ण महाराष्ट्रातील 52 कॉलेजमधल्या आहेत। तर बरेचसे असे कॉलेजेस आहेत की जिथं फार कमी जागा रिक्त आहेत, कुठे 1 जागा रिक्त आहेत किंवा 2 जागा रिक्त आहेत, तर त्या ठिकाणी काय फार काही स्कोप नाही ॲडमिशन मिळण्याचा। परंतु असे काही कॉलेज जे उशिरा राऊंडमध्ये आले होते आणि म्हणून अशा काही कॉलेजेसला काही सीट्स जे आहेत अवेलेबल आहेत। तर एक साधारण डबल डिजिटमध्ये जर आपण बोलायचं झालं तर आयुर्वेदिक कॉलेज गडहिंग्लज कोल्हापूर तिथं 12 सीट्स वेकंट आहेत अजूनही। त्यानंतर चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय साकीगाव जे की खानदेशमधलं कॉलेज आहे, हे कॉलेज अगदी उशिरा राऊंडमध्ये उपलब्ध झालं होतं। तिथं जवळजवळ 21 सीट्स अजूनही वॅकंट आहेत। एक दुसरं 40गावचं कॉलेज आहे KDMG आयुर्वेदिक कॉलेज, तिथं 11 सीट्स वॅकंट आहेत। अश्विनी रुरल आयुर्वेदिक महाविद्यालय मंची हिल संगमनेर या कॉलेजला जवळजवळ अजूनही 12 जागा रिक्त आहेत। त्यानंतर लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर सांगली 14 जागा तिथेही अजून उपलब्ध आहेत। त्यानंतर स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक कॉलेज श्रीगोंदा 16 सीट्स आहेत। त्यानंतर गोंदियाचं जे कॉलेज आहे MS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 19 सीट्स आहेत। म्हणजे काही असे बरेचसे कॉलेजेस आहेत की जिथं डबल डिजिटमध्ये सीट्स उपलब्ध आहेत। परंतु पालकांना सीट मॅट्रिक्स वेकन्सी पोझिशन पाहिल्यावर असं लक्षात येतं पालकांना की नाही भरपूर जागा रिक्त आहेत। प्रत्यक्ष कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करताय तेव्हा तिथं थोडीशी चौकशी करा। ॲक्च्युली याच्यामध्ये जेवढ्या सीट्स इथं दाखवतात वेकंट याच्यामध्ये काही मॅनेजमेंटच्या सीट्स असू शकतात आणि त्यामुळं आकडेवारी खूप दिसते, परंतु प्रत्यक्षात तेवढ्या जागा नसतात। जसं MBBSला झालेलं की खूप सारे सीट्स दिसल्या, पालक प्रत्येक कॉलेजला जाऊन जाऊन ॲप्लिकेशन करत होते आणि कॉलेजवाल्यांनी त्यांना सांगितलं या आमच्या मॅनेजमेंटच्या जागा राहिलेल्या आहेत। तर तसं याच्यातही होऊ शकतं। सो कॉलेजला गेल्यानंतर जिथं तुम्ही ॲप्लिकेशन करताय त्यांना आवर्जून विचारा स्टेट कोट्यातील याच्यामध्ये सीट्स किती आहेत, 85% मधल्या, इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंटच्या नाही। त्याशिवाय BHMSचे जे आहेत तर जवळजवळ 687 जागा रिक्त आहेत। महाराष्ट्रामध्ये जे एकूण 46 कॉलेजेस होते, म्हणजे एकूण तसे 55 आहेत, परंतु 46 कॉलेजला ॲडमिशन अलाउड झालेले आहेत। परंतु अजूनही याच्यामध्ये 687 जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत। सो बरीचशी संधी मुलांना याच्यामध्ये आहे की त्यांना ॲडमिशन मिळवता येईल BHMS साठी। याशिवाय ज्यांना BAMS करायचं असतं त्यांच्यासाठी 13 सीट्स अजूनही व्हॅकंट आहेत प्रायव्हेटमध्ये। फिजिओथेरपीला मात्र खूप चांगली संधी आहे। बऱ्याचशा मुलांनी फिजिओथेरपीला प्राधान्य दिलेलं नसेल तर ते आता देऊ शकतात। जर तुमच्या इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये नाव असेल फिजिओथेरपीच्या तर 806 जागा फिजिओथेरपीच्या अजूनही रिक्त आहेत। आणि BSc नर्सिंगचे अजून जवळजवळ 331 सीट्स रिक्त आहेत। आता अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येईल हे मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, परत एकदा रिवाइज करतो। आजपासून 9 तारीख आहे, आजपासून
11 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन्स करता येतात. म्हणजे तुम्हाला जो फॉर्म दिलेला आहे अशा पद्धतीचा जो फॉर्म होता जो मी तुम्हाला दाखवलेला होता, हा फॉर्म प्रॉपरली भरायचा आहे. तुम्ही ब्लू पेननी भरा शक्य होईल तर. हा फॉर्म भरल्यानंतर याला जे काही डॉक्युमेंट्स इथं मेन्शन केलेले सगळे अटॅच करा. त्याच्यामध्ये तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वी-12वीचं मार्क मेमो, टीसी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नीटचं स्कोर कार्ड असेल, या सगळ्या गोष्टी प्रॉपरली जे मेन्शन केल्यात त्या याला अटॅच करा. आणि प्रत्येक कॉलेजला हे ॲप्लिकेशन सहित ते डॉक्युमेंटचं बंच तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि हे ॲक्नॉलेजमेंट आहे इथं खाली, हे ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला कट करून घ्यायचं आहे कॉलेजकडनं. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट काय करायचा आहे तुम्हाला, की बऱ्याचशा पालकांचे विद्यार्थ्यांचे मला फोन होते की आम्ही हे ॲप्लिकेशन भरलं सर आणि आम्ही अकोल्याला PDF पाठवली आहे तर ते कॉलेजवाले घेत नाही आहे. तुम्हाला प्रत्यक्ष ओरिजिनल कॉपी पोहोचवायची कॉलेजला. तुम्ही असं समजताल की मी औरंगाबादला राहतो आणि अकोल्याच्या कॉलेजला अर्ज करायचा आहे किंवा जळगावच्या कॉलेजला अर्ज करायचा आहे, तर तिथं आपले पाहुणे राहतात, आपण हा फॉर्म भरूयात, त्यांना PDF पाठवू, ते प्रिंट काढतील आणि कॉलेजला नेऊन देतील. 99% कॉलेजवाले तसल्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही. असं तर मग मी इथं बसून सगळ्या महाराष्ट्रात अर्ज पाठवले असते. असं होत नाही. तुम्हाला स्वतःला किंवा तुमचे वडील, भाऊ, रिलेटिव्स यांना पाठवून तुम्हाला अर्ज दाखल करायचे. तुम्ही म्हणताल की आम्ही फॉर्म भरू आणि PDF तयार करू स्कॅन करून आणि पाठवून देऊ पॅरेंट्स रिलेटिव्सला, आणि मग ते रिलेटिव्स तुमच्या फॉर्मची प्रिंट काढतील आणि कॉलेजला नेऊन देतील आणि तुमचा अर्ज ॲक्सेप्ट होईल. होणार नाही. जेव्हा ते स्क्रुटिनी करतील, जेव्हा ते तुमचं ॲप्लिकेशन व्यवस्थित बघतील, लिस्ट तयार करण्याच्या वेळेस, म्हणजे आता समजा गव्हर्नमेंटला कालपासून आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे, प्रायव्हेटला आजपासून 11 तारखेपर्यंत वेळ आहे. जेव्हा ते परवाच्या दिवशी तुमचे अर्ज लिस्ट प्रिंट करायची असेल त्यांना टाईप करून, आणि त्यांना जर वाटलं की हे झेरॉक्स आहे, प्रिंट काढलेली आहे, ते रिजेक्ट करतील तुमचं ॲप्लिकेशन. सो फिजिकल कॉपी ही हार्ड कॉपी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पोहोचवायची, तुमच्या हाताने भरलेली, पेनाने भरलेली, झेरॉक्स नाही. तुम्ही झेरॉक्स कुणाला पाठवू नका रिलेटिव्सला. तुमचे डॉक्युमेंट झेरॉक्स चालतात, परंतु हा फॉर्म तुमचा ओरिजिनल भरलेला असावा. ही जरा एक गोष्ट प्रत्येक पालकांनी, विद्यार्थ्यांनी समजून घ्या. तुम्हाला तुमचा अर्ज कॉलेजला पोहोचवताना तो ओरिजिनल असावा. ओरिजिनल म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने भरलेला असावा, तो झेरॉक्स नसावा. ही एवढी काळजी घ्या, जेणेकरून तुमचा ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही. ते आज घेऊन टाकतात कारण खूप गर्दी असते. खूप पालक एकानंतर एक ॲप्लिकेशन द्यायला येत असतात. घेणारा माणूस साधारण क्लर्क लेवलचा असतो, पण जेव्हा ॲक्च्युअल ऑथेंटिक कमिटी त्यांची त्या कॉलेजची स्क्रुटिनी करायला बसते, तेव्हा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ते पाहतात, ते फेकून देतात बाजूला. तुम्ही काही क्लेम नाही करू शकत, कारण गाईडलाईनमध्ये दिलेलं आहे की तुम्ही प्रिस्क्राईब फॉर्मॅट भरून ॲप्लिकेशन सादर करायचं आहे, झेरॉक्स नाही. आणि कुणाच्याही हाताने पाठवू शकता तुम्ही, परंतु तुम्ही हाताने भरलेला फॉर्म आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला पोहोचवायचे आहेत त्या कॉलेजला. कुठं पोहोचवले पाहिजेत या बाबतीत थोडंसं सांगतो. आता फॉर एक्झाम्पल मी औरंगाबादला राहतो, औरंगाबादला माझं ऑफिस आहे, तर मला काय नियरेस्ट आहे, मला औरंगाबादचे लोकल कॉलेज, त्याला मला बाजूला नगर आहे, नगरमध्ये मग बाकी संगमनेर असेल, शेवगाव असेल, बाकीचे जे काही तालुके जिथं BMS कॉलेजेस आहेत तिथं मी जाऊ शकतो. म्हणजे एका रूटवर जर गेलं तर 8-10 कॉलेज कव्हर होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला समजा आपण जर जालना साईडला गेलो तर जालना आहे, चिखली आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, इकडचे सगळे कॉलेज कव्हर होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही जिथे राहता, ज्या लोकेशनला राहता, तिथून तुम्ही असं नियोजन लावा. ऑन अन ॲव्हरेज एका दिवशी 4-5 कॉलेज कसे कव्हर होतील तेवढं प्रयत्न करा. निश्चितपणे तुम्हाला याच्यातून ॲडमिशन मिळू शकतं जर तुमचा स्कोअर रिजनेबल असेल तर. मी असं म्हणत नाही 250वाल्यांनी सगळीकडे अर्ज टाकले तर त्याला ॲडमिशन मिळून जाईल, नाही. आता जे काय कट ऑफ होते, ज्याला साधारण 350 पर्यंत कट ऑफ आले किंवा 324 पर्यंत आहे, 322 पर्यंत कट ऑफ आहेत, तर ज्यांचा रिजनेबल स्कोअर आहे 315, 320, 319, 316, अशा मुलांनी प्रयत्न करा, यश मिळू शकतं. नंबर ऑफ ठिकाणी अर्ज टाका, जास्तीत जास्त ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला चांगली संधी मिळेल. आणि तेही बघा, सीट मॅट्रिक्समध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जर जागा असतील वेकंट, तर तिथं तुम्ही निश्चितपणे अर्ज टाका. आता बघायचं झालं तर खूप कठीण आहे ॲक्च्युली, सीट्स खूप कमी राहिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज जर बघितलं आपण तर.
आता मी तुम्हाला एक स्पेसिफिक उदाहरण देतो. आता महाराष्ट्रामध्ये NT3 जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये 314 सीट्स राहिलेल्या आहेत टोटल. त्यातला फक्त 5 सीट्स NT3 ला आहेत. SC कॅटेगरीला 22 सीट्स मेलला आहेत, 6 सीट्स फिमेलला आहेत. व्हीजेमध्ये ST मध्ये 18 मेल कॅन्डिडेटला सीट्स वेकंट आहेत, फिमेलसाठी 6 सीट्स वेकंट आहेत. व्हीजेमध्ये फक्त 3 सीट्स वेकंट आहेत मेल कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर NT1 ला 4 जागा आहेत, 3 मुलांसाठी आहे, 1 मुलीसाठी आहे. NT2 मध्ये 2 जागा फिमेल, 2 जागा मेल. OBC मध्ये 25 सीट्स वेकंट आहे, 21 मुलांसाठी आहे, 4 मुलींसाठी आहे. आणि कॉमन ओपन कॅटेगरी 135 जागा मुलांसाठी आणि 38 स्टुडंट मुलींसाठी आहे. अशा सगळ्या मिळून आहेत साधारण. आणि ओव्हरऑल सीट्स आहेत 254 ह्या मुलांसाठी आहे, 60 जागा ह्या मुलींसाठी आहे, 314 जागा आहे. आता दुसरा एक प्रश्न होता पालकांचा की समजा एखादी XYZ कॅटेगरी आहे तर त्याला दुसऱ्या कॅटेगरीतून अर्ज करता येतो का? करता येतो, परंतु काय आहे की त्या कॅटेगरीचे मुलं येतातच, तर त्याच्यामुळे तुमचा क्लेम काय तिथं ऑथेंटिक राहत नाही. आणि बऱ्याचदा काय असतं की बरेचदा असे पालकांचे प्रश्न आहेत की बाबा आमच्या कॅटेगरीच्या तर आता जागाच नाही आहे, मग आम्ही ओपनमधून अर्ज करावा का? करू शकता, परंतु ओपनचे मुलं किती आहेत? ऑलरेडी ब्राह्मण कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे, जैन मारोडी कम्युनिटी आहे किंवा इतर बरेचसे कॅटेगरीज आहेत ज्या ओपनमध्ये आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असतो. आणि तुम्ही मग कुठेतरी तुमची सीट्स नाही आहे किंवा तुमच्या कॅटेगरी जागा नाही म्हणून ओपनमध्ये अर्ज कराल तर त्याला काय अर्थ राहत नाही, कारण ऑलरेडी त्यांची खूप मुलं असतात आणि तेच त्यांचा स्कोरही चांगला असतो. तर तुम्हाला ऍडमिशन मिळण्याची काय फार त्यातून संधी नाही. तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या कॅटेगरीच्या जिथं सीट्स असतील तिथं जास्त प्रयत्न केलेला तुमच्या फायद्याचा आहे, मग ती कुठलीही कॅटेगरी असेल. ओपनच्या मुलांनी सुद्धा त्या ओपनची जागा जिथं जास्त असतील तिथंच अर्ज केलेला त्यांच्या फायद्याचा आहे. सेम कॅटेगरीच्या मुलांना पण हा विषय लागू आहे. आता खूप सारे प्रश्न पालकांचे येतात, त्यातला एक प्रश्न परत एकदा सांगून टाकतो की सर स्कॉलरशिप मिळेल का? मी पहिलेच सांगितलेलं आहे की शासनाने मागच्या वर्षीपर्यंत बऱ्याचशा कॉलेजवाल्यांच्या माध्यमातून जे आहे तर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही. एक क्लिअर कट गाईडलाईन आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही पालकांनी याच्यात आपल्याला प्रयत्न करता येईल का आणि स्कॉलरशिप मिळेल का? अजिबात नाही. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ऑलरेडी प्रायव्हेट BAMS भेटलेलं आहे तरी ते शांत नाही बसत आहे. त्यांची इच्छा आहे आम्हाला गव्हर्नमेंट BAMS मिळावं किंवा ॲडेड कॉलेज मिळावं. माझा असा आग्रह आहे की तुम्ही प्रयत्न करा, परंतु जे मिळालंय त्याच्यात तुम्ही समाधान ठेवा. कारण कॅटेगरीचे मुलं आहेत काही ज्यांना ऑलरेडी फीसच लागत नाही. प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा 10% फीस लागते, तरी त्यांचं चालू आहे की गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. कसं मिळेल तुला? नशिबानं मॉपअप राऊंड 2 मध्ये शेवटी ऍडमिशन मिळालं, तुझा स्कोर पण नाही आणि तू गव्हर्नमेंटचे स्वप्न पाहतो. जे मुलांना अजून ऍडमिशनच मिळालं नाही त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे. ज्यांना मिळाले त्यांनी थोडंसं आता पेशन्स ठेवले पाहिजे, कारण तुम्हाला जेव्हा मॉपअप राऊंड 2 पर्यंत जेवढे ऍडमिशन झालेले आहेत या सगळ्या मुलांना शासनाच्या सुविधा सवलती लागू असतात. आणि तुम्ही जर म्हणाल की आता आम्ही इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करतो, करा तुम्ही, परंतु मिळणार नाही. मिळालं जरी तर तुम्हाला फुल फीस चार्ज होईल. म्हणजे कॅटेगरीचा जरी स्टुडंट असेल तरी ओपनमधून म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये फुल फीस चार्ज होईल. तुमची फीस भरायची तयारी असेल, तुमचा स्कोर चांगला असेल तर निश्चित प्रयत्न करा. माझं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे, परंतु ज्यांना अजून ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना ॲडमिशन मिळावं यासाठी माझं यासाठी गाईडलाईन आहे. ज्यांना मिळालेत त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवावेत आणि आहे त्या ठिकाणी आता कंटिन्यू करावं. कारण शेवटी कॉलेज कितीही चांगलं असलं आणि तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर तुम्ही काही चांगले डॉक्टर घडणार नाही. बऱ्याचदा असे पालक म्हणतात की कॉलेज चांगलं नाही. कॉलेज चांगलं नसलं तर ठीक आहे, मिळालंय तुम्हाला. कॉलेज चांगलं नसलं तरी तुम्ही ॲडिशनल डॉक्टरकडे प्रॅक्टिस करा, तुम्ही चांगलं प्रिपरेशन करा, तुम्ही चांगले डॉक्टर घडू शकता. शेवटी काय काय डॉक्टर खूप हुशार असतात आणि स्वभाव चांगला नसतो, त्यांच्याकडे कोणी जात नाही पेशंट. शेवटी भरपूर गोष्टी, भरपूर पॅरामीटर्स आहेत त्याला. सो जिथं भेटलंय तिथं निश्चित शांततेत राहा तुम्ही आता. आणि ज्यांना भेटलं नसेल त्यांनी निश्चित या राऊंडमध्ये प्रयत्न करा, तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. फक्त मॅक्झिमम ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट करा. दुसरा महत्त्वाचा विषय, ज्या कॉलेजला जात आहेत त्या कॉलेजची वेबसाईट वगैरे व्यवस्थित लिहून आणा. दुसरा महत्त्वाचा विषय, ती वेबसाईट नेटवर उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला माहीत नसतं. मी तुम्हाला लिंक शेअर करेल वाटलं तर त्याच्या 11 तारखेला सगळ्यांना.
तुम्ही त्या लिंकवर जाऊन त्या कॉलेजचे नावापुढे जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन नोटीस वगैरे चेक करू शकाल. परंतु शक्य होईल तर तिथल्या लोकलचा एखादा व्यक्ती त्याची ओळख ठेवा, त्याला रिक्वेस्ट करून ठेवा की 11 तारखेला सायंकाळी लिस्ट लागणार आहे आमची, रजिस्टर्ड कॅन्डिडेट आणि सिलेक्शन झालेले विद्यार्थी. लोकल जर तिथल्या तिथं कोणी जाऊन पाहिलं तर तेही चांगलं आहे आणि वेबसाईटवर पण तुम्ही पाहू शकता. परंतु वेबसाईटवर खूप भारी प्रकरण असतात. तुम्हाला मी मुद्दाम सांगून ठेवतो तुमच्या नॉलेजसाठी. लिस्ट अपलोड केली जाते वेबसाईटवर, लगेच रिमूव्ह केली जाते, म्हणजे कुणाला पाहायला भेटतच नाही. हे आतल्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहिती असण्याचं काही कारण नाही, पण मी मुद्दाम सांगतोय. तुम्हाला डोळ्यात तेल घालून बघावं लागेल लिस्ट प्रत्येक कॉलेजचे. आपण कुठे कुठे अर्ज टाकले, त्याचं काय झालं, त्याची लिस्ट लागली का. कारण असं आहे की खूप गोष्टी असतात, ऑन द रेकॉर्ड नाही सांगू शकत. तर तुमचं काम काय आहे की प्रत्येक कॉलेजची वेबसाईट तुम्ही व्यवस्थित लिहून आणा. त्या वेबसाईटवर ती लिस्ट 11 तारखेला सायंकाळी अपलोड झाली की लगेच तुमचं बघायचं कर्तव्य आहे. कुणी सांगणार नाही तुम्हाला लिस्ट लागली आहे, तुझं नाव आलंय. लिस्ट टाकणं आणि काढणं बऱ्याचदा सेम होतं. काही वेळासाठी 10-15 मिनिटं अर्ध्या तासासाठी लिस्ट असते अपलोड केलेली, पुन्हा रिमूव्ह होते आणि तुम्ही काय त्या लोकेशनला जाऊन चेक करत नाही नोटीस बोर्डवर. सो बी केअरफुल. शेवटचा टप्पा आहे आता, नाही तर पुढच्या वर्षीच डायरेक्ट म्हणजे नेक्स्ट इयरलाच. सो काळजी घ्या आणि अलर्ट राहून या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला यश मिळू शकतं. सो आमच्या वतीनं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं या इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये तुमचा प्रवेश तुम्हाला मिळावा, त्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. दुसरा एक महत्त्वाचा विषय आठवला, रेसिड्युअल व्हेकन्सी पोझिशन. शेवटी स्पॉट असतो, म्हणजे अगदी पहिली सिलेक्शन लिस्ट लागली, त्यातले काही ॲडमिशन व्हेकंट राहिले, मग वेट लिस्टमधले मुलं लागले, त्यातही जागा राहिल्या, तर जो प्रेझेंट आहे तो, पण तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात सोबत आणि फीस पाहिजे असते तुमच्यासोबत. नॉमिनल फीस भरावं लागते, मला वाटतं 10,000 काहीतरी भरावं लागत असतं सुरुवातीला. तर तो शेवटचा टप्पा असतो, त्याच्याकडे लक्ष ठेवा. पण ते 11 तारखेनंतर मी परत एकदा वाटलं तर त्या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करेल. बऱ्याचदा फार लकी असतो एखादा विद्यार्थी, त्याचा स्कोअर पण फार कमी असतो, पण तो तिथं प्रेझेंट असतो, त्याला ॲडमिशन मिळतं. तर ते फार रिअर घडणारी गोष्टी आहेत, पण लक फॅक्टर तिथं म्हणजे काही मुलांसाठी ते फायदा होऊ शकतो त्याचा. तर तो त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ पोस्ट करेन. तुर्तास पुढचे 3 दिवस व्यवस्थित नियोजन लावा, मॅक्झिमम ठिकाणी तुमचे अर्ज पोहोचवा. अर्ज पोहोचवताना ओरिजिनल अर्ज आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स त्याला अटॅच असावेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. तुम्ही रिलेटिव्हजला पाठवा, भाऊ, मामा, काका, दादा त्यांचा वापर करा, त्यांना पाठवा. मॅक्झिमम ठिकाणी अर्ज करा आणि तुम्ही जिथं जिथं अर्ज केलेत त्याची एक व्यवस्थित लिस्ट प्रिपेअर ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर बघायचं आहे तुम्हाला कॉलेज मिळालं की नाही मिळालं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या वतीनं मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की तुमचं हे या वर्षीचा हा अंतिम टप्पा आहे, या प्रवेश प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा आहे. 15 मार्च समजा लास्ट डेट असणार आहे ॲडमिशनची. तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे डॉक्टर होण्याचे. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, थँक्यू.